नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात वादर्पण लाईव्ह. सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी. भाजपचा डीएनए आता ओबीसींचा राहिला नाही, कारखानदाराचा झालाय लक्ष्मण हाकेंचा घणाघात. नव्या राजकीय पक्षाची केली घोषणा. आधी शिक्षण मंत्री, नंतर थेट प्रधानमंत्र्याचा राजीनामा मागणार. आदित्य ठाकरेंचा मोदी सरकारला इशारा. शिवाजी पार्कवर आंदोलन करणे बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्तेंचा ठाकरेंच्या आंदोलनावर आक्षेप. आणि दिल्ली हायकोर्ट म्हणाले वांगचूक यांना उपचारासाठी उचलणे चुकीचे नाही, सरकार व पोलिसांकडून 3 दिवसात मागितले उत्तर. आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर. मित्र, मायबाप हो, मी 2-3 दिवसापासून जवळपास लीलावती हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे यांचे सुपुत्र हे उपचार घेत असलेले मी बघितले आणि त्यांच्याकडे आमदार, खासदार, मंत्र्यांच्या रांगा लागलेल्या सुद्धा मी बघितले. असो, त्यांच्या सुपुत्राला आजारातून बरे हो आणि दीर्घायुष्य लाभो या माझ्या व्यक्तिगत शुभेच्छा आहे. पण ह्या घटना या घटना सांगत असताना मला आणखीन त्याच्यात एक तुम्हाला आवर्जून एक विषय नमूद करायचा, एक संवेदनशील घटना नमूद करायची. एक लक्ष्मण सोनोने नावाचे एक व्यक्ती आहेत तेली समाजाचे. हे संभाजीनगरचे रहिवासी आहे. डीजे त्यांचा व्यवसाय आणि डीजेवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो त्यांच्या कुटुंबाचा. ते मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून 2 व्हीलरवर अंतरवाली सराटीला 14 ऑक्टोबर 2023च्या सभेला पाठिंबा दिला आणि सहभाग घेतला. पण अंतरवाली सराटीच्या 14 ऑक्टोबर 2023च्या सभेहून परतत असताना पाचोड येथे त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांना कायमचं अपंगत्व आलं आणि कोमात येते. आजही त्या तारखेपासून ते आजच्या तारखेपर्यंत ते कोमात आहे आणि मरणशय्येवर आहे, मृत्यूच्या दारात उभे येते. आज अशी परिस्थिती आहे लक्ष्मण सोनोने यांची. त्यांचे वडील 80 वर्षाचे, त्यांची आई 75 वर्षाची आहे, नेहमी आजारी असतात. त्यांची मुलगी एक 11वीला आहे, त्यांची दुसरी मुलगी 9वीला आहे. कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आहे, आई वडिलांची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि तेच गेल्या 3 वर्षापासून 14 ऑक्टोबर 2023 पासून मृत्यूशय्येवर आहे. बरं, हे असताना हे तुम्हाला मी जे का सांगतो की ते गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला त्यांनी. त्याच काळात मनोज जरांगे हे तिथं उपचार घेत होते आणि उपचार घेत असताना त्यांना 25 ते 30 लाख रुपये खर्च आला. आणि त्याच वेळी त्यांचे नातेवाईक मनोज जरांगे, सरपंच पांडुरंग तारक आणि पुन्हा प्रदीप, माझे जे मित्र आहेत प्रदीप दादा सोळंके, त्या तिघांनाही ती कैफियत सांगितली आणि कुठेतरी स्कीममध्ये बसवा, ते डॉक्युमेंट, ते फाईल वगैरे त्यांना दाखवल्या. पण ते फाईल दाखवत असताना मनोज जरांगे यांनी हात खाली करा असं म्हणून इशारा केला. आणि ते बघा, ते सीन बघा तुम्ही एकदा. बाकी तुम्ही सांगितलं ते डॉक्युमेंट वगैरे केलं आता काय ते डॉक्युमेंट झाले कम्प्लीट, पण वरतूनच झालं पाहिजे फक्त दिले, पण डॉक्युमेंट आपले होते. शूटिंग करून दुःख शीतळ असतं हे या दुर्घटनेहून सहजपणे लक्षात येतं. आज मनोज जरांगे यांच्या सुपुत्राला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये मोठमोठ्या आमदार, खासदार, मंत्र्याच्या रांगा लागल्यात. तिथं मंत्री महोदय विखे पाटील साहेब, मंत्री महोदय उदय सामंत साहेब, प्रसाद लाड साहेब, पुन्हा तिथं निलेश राणे साहेब, भुमरे साहेब, संजय राऊत साहेब, असे विविध आमदार गेले आणि पुन्हा आणखीन भेटायला जातील. असो, शुभेच्छा आहे त्यांना. पण लक्ष्मण सोनोने यांना न्याय मिळेल का? मी या सर्वांना सांगतो, या सर्वांना माझी विनंती आहे की यांना न्याय कधी मिळेल. कारण हेच लक्ष्मण सोनोने जर मराठा समाजाचे असते तर तानाजी सावंत साहेब यांनी त्या कुटुंबाचा सर्व काही खर्च स्वतः घेतला असता, कुटुंबाची जबाबदारी घेतली असती, हॉस्पिटलच्या उपचाराचा खर्च त्यांनी घेतला असता. आज त्यांना 40 लाख रुपये खर्च आला. प्लॉट विकला, डीजे विकला, पुन्हा 12 लाख कर्ज झालं आणि घर विकण्याची सुद्धा वेळ आलेली आहे. यांच्याकडे ना मराठा नेत्यांनी बघितलं ना ओबीसी नेत्यांनी बघितलं. छगनरावजी भुजबळ साहेब यांना माहीत आहे, ओबीसी नेत्यांना माहीत आहे किंवा माहीत नाही मला सांगता येणार नाही, पण छगनरावजी भुजबळ साहेब यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. पुन्हा दुसरे धनंजय मुंडे साहेब, पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा या कुटुंबाकडे लक्ष दिलेलं नाही. पुन्हा नवनाथ आबा वाघमारे,
मंगेश ससाने ॲडव्होकेट, पुन्हा लक्ष्मण हाके या कुठल्याही ओबीसी नेत्यांनी सुद्धा यांच्याकडे लक्ष दिलं नाही. असो त्यांनी लक्ष देवो किंवा न देवो, पण लक्ष्मण सोनवणे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अंतरवाली सराटीच्या सभेहून परतत असताना ते आज मरण यातना भोगतायत. त्यांना कुठतरी त्यांच्या उपचाराला, त्यांच्या कुटुंबाचा कुठतरी या प्रशासनानं, सरकारनं दखल घ्यावी. आणि यानंतर मी प्रत्येक रविवारी या संदर्भात आरक्षणाची दुकान, रक्ताचा बाजार आणि आरक्षणाची दुकान या विषयावर मी प्रत्येक रविवारी अशा पद्धतीचा एक व्हिडिओ बनवणार आहे. हा व्हिडिओ देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, तानाजी सावंत साहेब, उदय सामंत साहेब, पुन्हा विखे पाटील साहेब, प्रसाद लाड साहेब, संजय राऊत साहेब जे यांना भेटायला गेलेत, जे यांना भेटायला जातील, हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचविण्याचा प्रयत्न करा एवढी एक विनंती करतो. आणि लक्ष्मण सोनवणे यांना न्याय द्या एवढं पुन्हा शेवटची एक विनंती करतो. शनिवार दिनांक 18/7/2026 रोजी बीड शहरातील हॉटेल नीलकमल येथे इनरव्हील क्लब ऑफ बीडचा पदग्रहण समारंभ अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. यावेळी क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये अध्यक्षपदी वैशाली पाठक, सचिवपदी सौ निर्मला काळे यांची निवड करण्यात आली, तर ट्रेझररपदी सौ पूजा जाजू, ISO सौ अर्चना जोडगे, तर एडिटरपदी मंगलाताई गुडे यांची निवड झाली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी सौ नेत्रा भक्कड यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी 2 गरजू विद्यार्थ्यांची फीस भरण्यास मदत केली, तर कृषी दिनाचे औचित्य साधत शेतीमध्ये सेंद्रिय खते व शेतीत नवनवीन प्रयोग करून शेतीचा विकास करणारे उच्च शिक्षित शेतकरी डॉक्टर सुरेंद्र कलंत्री, श्री विनायक कुलकर्णी व श्री जितेंद्र धोडगे यांचा नेत्रा भक्कड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी क्लबच्या माजी अध्यक्षा भारती मुंदडा यांचीही उपस्थिती होती, तर प्रमुख पाहुण्यांच्या भाषणाने सर्वांनाच प्रभावित केले. तर याप्रसंगी क्लबच्या पदाधिकारी सौ सुरेखा लोढा, अरुणा लड्डा, स्मिता धूत, माधवी चितलांगे, शोभा बडजाते, सुमन बडगे, आशा चरका, मीरा भंडारी, देवकन्या बंग, वैशाली नहार, पुष्पा कासट, वसंता कलंत्री, सुवर्णा पवार, शिला नेवडे, मंगल मस्के, पौर्णिमा कुलकर्णी, संगीता खिवंसरा तसेच सन्मानित मान्यवर यांची उपस्थिती होती. तसेच यावेळी क्लबमध्ये नवीन मेंबर देखील जोडण्यात आले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना यांनी केले, तर आभार प्रदर्शन वसंत कलंत्री यांनी केले. तर यावेळी क्लबच्या बातम्या प्रसिद्ध केल्याबद्दल युवा दर्पण लाईव्हचाही यथोचित सत्कार करण्यात आला. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा ही नम्र विनंती. तोपर्यंत नमस्कार.